हरिओम. ज्या चिंतनामुळं आपलं जीवन धन्य होतं, जे ऐकताना वाचताना कळत नकळत ज्या आत्मशांतीचा अनुभव येतो, असा हा महान ग्रंथ ज्ञानेश्वरी केवळ वयाच्या 16व्या वर्षी महावैष्णव माऊलींनी लिहिलाय. या ग्रंथात त्यांच्या कल्पकल्पांच्या जन्मांच्या अनुभवांचे बोल प्रतिबिंबित आहेत. सध्या आपण 9व्या अध्यायावर चिंतन करतोय. या अध्यायातील सर्वच ओव्या हृदयात कोरून ठेवाव्या अशा आहेत. महापुरुष अथवा ज्ञानी भक्त जो भगवंताचं स्वरूप जाणणारा असतो, तो भक्ती करतो आणि भक्ती करता करता माला प्राप्त करून घेतो, हे भगवान गोपालकृष्ण या अध्यायात आपल्याला समजवतात. साधकाच्या सद्भाग्यानी जेव्हा सद्गुरू जीवनात येतात, तेव्हा साधकाला ते तू ब्रह्म आहेस असं न सांगता, तू भगवंताची भक्ती केलीस तर परिणामी तू देहभावनेतून देवभावनेत जाशील, तेव्हा तुला आपोआप अनुभूती येईल की ब्रह्म माझ्यातही बिंदुरूपानी आहे आणि हा बिंदू मी भगवतरूपी सागरात टाकला तर मात्र तो सिंधुरूप होणार आहे. या चिंतनाचा संकलित अर्थ एवढाच आहे की भगवंत हा फक्त भक्तीने कळणारं तत्व आहे. याच मुद्द्यावर माऊली नाम संकीर्तनाचं महत्त्व विशद करतात. ईश्वराला प्रिय असलेले भक्त भगवन नामाचा सदैव जयघोष करतात. सर्वत्र भगवंताचा अनुभव येण्यासाठी त्यांनी त्यांची चित्तवृत्ती देवाकडेच लावलेली असते आणि कोणत्याही पद्धतीने का होईना पण सदैव परमेश्वराची ते उपासना करतात. कर्म करताना कळत नकळत होणाऱ्या पापापासून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागतं, पण नामधारकाला मात्र असं कुठलंही प्रायश्चित्त घ्यायची आवश्यकता नसते. कारण भगवंताच्या नावापुढे टिकल असं पापच या जगात नाही, असं संत मंडळींचं वारंवार सांगणं आहे. पण याचा अर्थ पाप करावं आणि ते नष्ट करण्यासाठी नाम घ्यावं असा मात्र निघत नाही. नाही तर ते दंभाचरणच ठरेल. अहंकार आणि दंभाला भगवंताकडं क्षमा नाही. भगवंताच्या नामाचं वैशिष्ट्य असं आहे की नामधारकाला पाप करण्याची इच्छाच होणार नाही. जसं जसं नामस्मरण घडल तसं तसं साधक हृदयस्थ भगवंताशी ऐक्यरूप पावतो. नामधारकाला अष्टांग योग साधनेतली यम नियम किंवा यासारख्या क्लिष्ट पायऱ्या चढाव्या लागत नाहीत. भगवंताला स्वतःच्या नामाचा अभिमान एवढा आहे की नामधारकाला अष्टांग योगाचे सगळे फायदे मिळतातच, शिवाय आपल्याला हे फायदे मिळतायत हे सुद्धा त्या नामधारकाला कळत नाही. त्यामुळं अनायासे तो अहंकारापासून दूर राहतो. नामधारक हा भगवंत कृपेने आत्मतृप्त आणि निर्भय असल्यामुळं कोणतीही काळजी करत नाही. जीवनात जे घडेल ते सर्वस्वी भगवंताची इच्छा असं मानल्यामुळं तो स्वतः सुखी आणि आनंदी तर राहतोच, पण इतरांनाही त्याच्यापासून हा आनंद मिळत राहतो. माऊली म्हणतात, ऐसे माझेनी नाम घोषे, नाही करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. भगवंत कुठं असतो या प्रश्नाचं उत्तर स्वतः देवांनीच देवर्षी नारदांना दिलंय. भगवंत म्हणाले, नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदये रवौ, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी वैकुंठात नाही, योग्यांच्या हृदयातही सापडणार नाही, तर जिथं माझे भक्त माझं नामगायन करतात तिथंच मी आहे. म्हणून या चिंतनाच्या आधारावर होता होईल तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहण्याचा नित्य परिपाठ ठेवू. रामकृष्ण हरी.